इथं म्हणजे सगळं हेच आहे, बसायलाच आहे गार्डन. तुम्हाला आतमध्ये थोडं आतमध्ये जातो, तिथं जाळे लावले. तेव्हा तिथं जाळ्या लावले, कारण तिथं सगळं डोंगरचं त्याच्या पुढं, म्हणून तिथं जाळ्या लावले काय. तिथं बटरफ्लाय गार्डन म्हणजे जॉईंटचं गार्डन आहे. जास्त ह्यांचेच गार्डन आहे, म्हणजे एकच गार्डन आहे, फक्त ह्याचं नाव बदलले आणि त्याचं नाव बदलले. जसं मुला बाबा आणि बटरफ्लायचं. तिथं जाळ्या लावल्या असं आतमध्ये जाय, म्हणजे तिथं कोण जाऊ ना म्हणून. तिथं वाघ बीग काय पण येऊ शकते काही, कारण तिथं सगळं डोंगर आहे. तिथं हा डोंगर आहे टिकुजीनवाडी, तो वाला डोंगर आहे तिकडं. आणि इथं सगळं असं बसायलाच आहे. इथं खेळायला पण आहे, त्यावाल्या गार्डनमध्ये आहे काय, ते पलीकडल्या गार्डनमध्ये आहे साहेब खेळायला. हे बघा बघू शकते जाळे हे, तिथपर्यंत जाऊ शकत नाही भाई, म्हणून इथलं सगळं दाखवतो मला. तिथं पप्पा बसले. तर काय हा जो बंगला आहे एवढा मोठा आहे, अख्खं आतमध्ये सगळं संपूस तर म्हणजे पूर्ण पुढे जाऊस तर बंगला संपत नाही. डायरेक्ट स्टार्टिंगला तो रोड संपतो तिथं, तुम्हाला जाताना तुम्हाला दाखवलं. एवढा मोठा बंगला, लिटरली कोण राहत असेल एवढा मोठ्या बंगल्यामध्ये ते पण नाही माहिती काय. एवढा मोठा बंगला एवढा हवाला आहे. इथून चांगलं दिसत नाही, झाड आहे अजून, झाड आहे म्हणून. नाहीतर काय लई मोठा म्हणजे बंगला आहे हा, तुम्हाला जाताना दाखवेल. All about words, but it sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm, beachy ambience. Since this one's not about lyrics, I'd suggest imagining soft finger picking on a sun-soaked guitar. Occasional melodic bends reminiscent of waves rolling ashore. A subtle pocket beat could mimic the rhythm of distant tides. Let the absence of vocals create room for the guitar to tell its own serene story. Simple, tranquil, and flowing like the ocean breeze. If you ever ह्याच्यामध्ये आतमध्ये झाड आहे, मला वाटलं पत्ते हे उचलून खाली बसून काढायचं. खाली बसून नसते बाबा, ब्लॉग असते. मग तुम्ही माझे व्हिडिओ बघा. हे मला वाटलं खरं पत्ते, बघितलं तर हे झाड आहे. हे बेडूक असेल. हे असे 5-4 आहे, असे 5 आहे. मला वाटलं खरं हे झाडच आहे, म्हणजे पाने टाकलेले. पण चांगले लिव म्हणजे खोल असेल का नाही, लई खोल असेल ना. नाही, झाडासाठीच बनवले म्हणजे पाण्याच्या. तिकडं नाही, इथंच आहे या बटरफ्लाय गार्डनमध्ये. कसं करते तेवढंच आहे का, काटकी टाकून बघूशी का आतमध्ये. हा हे तेवढंच आहे का, हे दाखव. हातभर पण नाही तर एवढं, ईदभर पण नाही. तेव्हाला पण बघू काय, इथून टाकू आता ह्याला. तेवढंच आहे, पण आतमध्ये लई डेंजर दिसते बरं का, खतरनाक दिसते एकदम. मला वाटलं हा बंगला एकच एवढा मोठा आहे, पण नाही. आता आपल्या पप्पा माहिती सांगा झाडाचे. हा, आता हे झाड सांगा. हे लिंबूचं झाड आहे. हे लिंबूचं झाड, लिंबू तर दिसत. आंब्याचं झाड आहे. हा, ते आंब्याचं, आणि इथं एक आंब्याचं. हे आंब्याचं, पण याला आंबे चालू नाही. तिकडे आंबे. हो तो का, हे फुलाचं झाड आहे. हे फुलाचं अशी लई हे बघ, हे बारके कसं होते काय. तिथं असा एक मोठा असा चालायसाठी रोड बनवलाय, म्हणजे रोडच बोलू शकते. आता काय इथं असं लादीचं बघा, इथं असं मोठा एकदम, म्हणजे स्टार्टिंग पासून चालू होते. डायरेक्ट इथून असं जाते, डायरेक्ट तिथून तसं असं गोल फिरून परत इथं असं गेट पाशी जाते. हो का, इथं सगळं पोरांचं खेळायचं, घसरगुंडी हे सगळं इथं आहे. आणि वर तिथं क्रिकेट खेळायसाठी बनवले, आणि तिथून तसा एक वरी रस्ता जातो.
ते जातोय डोंगरात, पण डोंगरात जास्त कोण जात पण नाही, इथं जास्त फिरायला खेळायलाच येते. मग इथं बघा. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens up